ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत प्रियाने सायलीला मारण्यासाठी पुन्हा एक नवीन प्लॅन बनवलेला असतो। तिने आता सायलीला झोपेच्या गोळ्या देऊन मारायचे ठरवलेले असते। सायली इकडे रूम मध्ये आराम करत असते, प्रतिमा हॉलमध्ये बसलेली असते, घरचे बाकीचे सगळे आपापल्या रूम मध्ये असतात। प्रिया आता या संधीचा फायदा घेते आणि किचन मध्ये जाते। प्रतिमाने सायलीसाठी ज्यूस बनवून झाकून ठेवलेला असतो, ती सायलीची वाट बघत बसलेली असते। प्रिया तो ग्लास बघून त्या ज्यूसमध्येच गोळ्या टाकायचे ठरवते आणि ती टाकते पण। प्रिया आता मनातच म्हणते, ज्यूस तर या प्रतिमाने बनवला आहे आणि हीच सायलीला ज्यूस नेऊन देईल, त्यामुळे माझ्यावर कोणी संशय पण घेणार नाही, सगळे या प्रतिमावरच येईल असं म्हणून प्रिया तिथून तिच्या रूम मध्ये जाते। पण आता प्रतिमाने पाहिलेलं असतं की प्रिया किचन मध्ये गेलती आणि तिने ग्लासमध्ये काहीतरी टाकलं। तशी प्रतिमा किचन मध्ये जाते आणि तो ग्लास हातात घेते आणि स्वतःच पिते। आता मात्र प्रतिमाचे डोळे झाकू लागतात, तिला काही कळतच नाही की आपल्याला काय होतंय ते। तशी प्रतिमा किचन मध्ये पडते। थोड्या वेळाने विमल किचन मध्ये येते। प्रतिमा अशी खाली का पडलीये तशी तिला पाहायला जाते। ती प्रतिमाला उठवण्याचा प्रयत्न करते पण प्रतिमा काही उठत नाही। तशी विमल जोरात ओरडते, सगळ्यांना आवाज देते। तसे घरचे सगळे हॉलमध्ये येतात। काय झालं काय झालं यावर विमल म्हणते, कल्पना वहिनी बघा ना, प्रतिमा त्या उठतच नाही। यावर आता सगळे घाबरतात। प्रिया पण तिथे आलेली असते। प्रिया मनातच म्हणते, ही प्रतिमा ज्यूस पिली, जाऊ दे, सायली नाही तर ही प्रतिमा मरू दे। अर्जुन प्रतिमाला उचलून लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। डॉक्टर प्रतिमाला चेक करतात, ब्लड सॅम्पल घेतात, थोड्या वेळाने रिपोर्ट पण येतात। डॉक्टर अर्जुनला सांगतात, ह्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात, थोड्या वेळ जरी उशीर झाला असता ना तर ह्यांचा जीव पण गेला असता, बरं झालं वेळेवर आणलं। डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून अर्जुन मात्र हादरतो। तो आता मनातच म्हणतो, प्रतिमा आत्या तर झोपेच्या गोळ्या घेत नाही, आता हा काय प्रकार आहे, तो मला शोधून काढावाच लागेल। आता पुढच्या भागात पाहूया अर्जुन या सगळ्या प्रकरणाच्या तळाशी जातो की नाही।